कहाळेकर ART बँक, मी डॉक्टर मेघश्री गिरीश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर इथून. आमच्याकडे एक ART बँक म्हणजे शुक्राणू व बीजाणू गोठवण्याची एक बँक ची मान्यता मिळाली. याला सरकारी सर्टिफिकेशन लागते. हे सरकारी सर्टिफाईड बँक आहे, याचा लायसन्स आहे आमच्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आम्ही ज्या बायका स्त्री बीज देऊ शकतात त्यांना स्त्री बीज स्वेच्छेने येऊन देता येते. त्यांचं वयोगट 23 ते 35च्या मध्ये असते. त्यांचे आम्ही स्त्री बीज, त्यांच्या सगळ्या 14 ब्लड टेस्ट ज्या का लिगली लागतात आम्हाला, त्या पूर्ण कानूनन लागतात, त्या सगळ्या ब्लड टेस्ट करून घेतो आम्ही. आणि मग त्याच्यातनं आम्ही त्यांचे बीज काढून त्यांना रजिस्टर करतो आमच्या या बँकेत. आणि मग ART सेंटर्सला आम्ही सप्लाय करू शकतो. मग त्याच्यामुळे काय होते, त्यांचं जाणं येण्याची वेळ वाचतो. त्यांना इथे आम्ही इंजेक्शन्स देऊ शकतो आणि ते इंजेक्शनचे जे काही त्यांचा प्रोटोकॉल असतो ते आम्हाला टेस्ट टू बेबी सेंटर सांगतात, त्याच्या हिशोबाने आम्ही करतो. आणि सोबतच आम्ही या ART बँकेत या स्त्री बीज दान करणाऱ्या किंवा उसाईड डोनर्स ज्या बायका आहेत त्यांच्या तर ब्लड टेस्ट होतातच, पण शिवाय त्यांचा बॉन्ड केला जातो की मी स्वेच्छेने बीज देत आहे व याच्यात मी वेगळे असे काही पैसे स्वीकारणार नाही, फक्त जाण्या येण्याचा व माझ्यावर जो मेडिकल एक्सपेन्सेस होईल त्याचाच मी खर्च घेईल म्हणून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या बायकांना आम्ही इन्शुरन्स पण करतो. इन्शुरन्स म्हणजे विमा केला जातो, म्हणजे वर्षभरात त्यांना काही त्रास झाला तर इन्शुरन्स एजन्सी त्याचं कव्हर करते. तर हे कहाळेकर ART बँकला उसाईड डोनेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे नांदेडमध्ये, शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटरच्या जवळच. तसंच पुरुषांची पण आम्ही इथे मेल स्पर्म बँक आहे आमच्याकडे. म्हणजे आता हे तुम्हाला क्रायो कॅन दिसत आहेत, हे याच्यात लिक्विड नायट्रोजन ठेवले जाते आणि याच्यात स्टोअर केले जाते. लिक्विड नायट्रोजन म्हणजे एक गॅस असतो ज्याच्यात -196 डिग्री सेंटीग्रेडला आम्ही शुक्राणू किंवा बीजाणू त्याच परिस्थितीत गोठून ठेवतो. तर त्याच्यामुळे मग काय होते की जे पुरुष आपले शुक्राणूच, कोणी असं असते की मुलाला शुक्राणू नसले तर वडील जर वय त्यांचं लहान असेल 45च्या आत किंवा एखादा भाऊ द्यायला तयार असेल शुक्राणू, तर त्यांनी बँकेत नाव नोंदवावं लागते आणि मग त्याच्या ब्लड टेस्ट होतात आणि तो ब्लड टेस्ट करून तो पण एका बॉन्डवर सही करतो की मी शुक्राणू देत आहे, त्या शुक्राणू दिलेल्या होणाऱ्या बाळावर माझा अधिकार नाही, मी स्वेच्छेने देत आहोत म्हणून. आणि मग त्याचे शुक्राणू आम्ही इथे बँकेत जमा करतो आणि या क्रायो कॅन मध्ये स्टोअर केले जातात. तर हे अशा स्थितीत वर्षानुवर्ष राहू शकतात. 70% वेळेला, 30% वेळेला कधी कधी त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. तर अशा रीतीने कहाळेकर ART बँक जी नांदेडमध्ये शुश्रूषा हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटरच्या जवळ आहे, तर तिथे आम्ही स्त्री बीज आणि शुक्राणू हे दोन्ही गोठवतो आहे, जेणेकरून की ज्यांना शुक्राणू नाही किंवा शुक्राणू स्वतःचे घेऊन ट्राय केल्याने होत नाहीये तर त्यांना डोनर शुक्राणू, डोनर बीज मिळू शकतात. धन्यवाद.